नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रील शूटचा दिवस. जसं की आम्ही रेडी झालो, मी तरी नाही पण अनुष्काकडे तुम्ही बघू शकता ही माझी फ्रेंड आहे आणि आम्ही चाललो रील शूट करायला. आज अनुष्काला खूप दिवसांनी असा वेळ भेटलाय रील्स साठी आणि मला पण. आम्ही काढणार आहे आज रील्स आणि अजून बरेच काही प्लॅन आहे. बघू प्लॅन नुसार गोष्टी होतात आहे का, कारण दरवेळेस आम्ही ठरून जातो पण होतं काहीतरी वेगळंच आमचं, कारण की वेळ पुरत नाही कधी, बऱ्याच काही कारणांमुळे आमच्या गोष्टी पॉसिबल होत नाही. सो बघूयात. आता आम्ही चाललोय मेट्रोनी, आज कुठेतरी लांब जायचं ठरवलंय, तर बघू आता मेट्रो येते मी वेट करते. येस हाय. तर फायनली आम्ही पोहोचलोय पीसीएमसी ला. आम्ही आलोय पीसीएमसी आहे ना, हा पीसीएमसी ला आम्ही आलोय आणि खूप दिवसांनी असा मेट्रोचा प्रवास केलाय. आता बघू, आम्हाला जिथं जायचंय त्यासाठी आम्ही ऑटो शोधतोय. तर बघूया, आता विचारायला लागेल, आम्हाला पण इथलं काही जास्त माहिती नाहीये. तर बघू, चला. काय बोलायचंय का? नाही. तर आता आम्हाला ऑटो पण भेटलीये. आता आम्ही चाललोय. आम्ही ते मला कसं ऍडजस्ट आणि चाललोय आता लोकेशनला. लोकेशनला गेल्यावर चालू आहे ना, पण नक्की नाही तर आपल्या गुगलला तर चालू दाखवते. गुगल बाबाच्या भरोशावर आम्ही आलेलो. गुगल बाबाच्या भरोशावर आम्ही आलोय. तर बघू आता चाललोय का बंद आहे. लेट्स सी, तिथं गेल्यावर दिसेलच आपल्याला. काय बोलायचं? मी खूप एक्साइटेड आहे तिकडे जायला. कसं आहे ना, बोलला ना मी, खूप छान आहे बघा. काउंट केल्यावरती कसं वाटतं. अनुष्का न्यू आहे गाईज साठी, त्याच्यामुळे अनुष्का थोडस नाचते. फायनली आम्ही पोहोचलोय बर्ड व्हॅली गार्डनला. हे आमचं लोकेशन आहे आज शूट साठी. आणि अनुष्का मॅडम तिथे थंडगार, कारण की आज ऊन पडले, चक्क आज ऊन पडलंय का पाऊस थांबून गेलेला आहे. तर चला आता पटपट काढून, पावसाचं काही सांगता येत नाही, ऊन थांबून जाईल मध्येच पाऊस पडायला लागेल. तर पटापट आपलं काम करायला घेऊया. अनुष्का काय बोलायचंय? तिला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक व्हिडिओला विचार, अनुष्का काय बोलायचं, अनुष्का काय बोलायचं. नाही, अनुष्का फक्त हसेल. तर आता आम्ही ट्रेकनी चाललोय, म्हणजे पूर्ण जे हे तुम्ही बघू शकता इथे बघा, एवढं मोठं असं लेक आहे छान असं, आणि त्याच्या कडेकडेने पूर्ण चालण्यासाठी हा ट्रेक आहे. असं इकडनं चालू होऊन पूर्ण असं तिकडनं पूर्ण तिकडे एंडिंग होतं. तर आता चाललोय, कारण की रील शूट करायला ना इकडच्या साईडला एवढी जागा नाहीये. पलीकडच्या साईडने जर तुम्ही बघितलं तिकडं पूर्ण, तर तिकडं जागा आहे रील शूट करायला. तर तिकडे जायचं. आणि ट्रेक खूप मोठा आहे, म्हणजे ट्रेक नाही म्हणू शकत, हा ट्रॅक, सॉरी, हा ट्रॅक जो आहे ना हा थोडासा मोठा आहे. तर बघू आता कुठं जाऊ तिकडे, कारण आज संडे पण येतात आणि गर्दी पण आहे, भरपूर गर्दी आहे बाहेर. पार्किंगच्या गाड्यांवरून अंदाज आलाय. तर बघूयात कसं काय होते रील्स वगैरे. चला तुम्हाला पण दाखवतो पुढं. आम्ही आता बसलोय आणि डिस्कशन चाललंय आमचं, कोणती रील काढायची, काय करायचं काय नाही. पैसे बसली आमची आता. म्हटलं फिरून फिरून काही फायदा नाही, पहिले एक ठिकाणी बसू आणि काहीतरी डिस्कस करू, काय काढायचंय, काय काय कोणी कोणी काय काय ठरवलंय, कोणाकोणाच्या काय काय आयडियाज आहे. शेअर डेटा ट्रान्सफरचं काम चाललंय आमचं. डेटा ट्रान्सफरचं काम चाललंय आमचं. आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही स्टार्ट करू आमच्या कामाला. तर चला आता बघू कोणाच्या काय आयडियाज आहे, त्याच्यावरती काही चेंजेस करायचे, स्क्रिप्ट काय काय नाही, आता सगळं बघू आणि परत मग करूयात रीलला शूट करायला सुरुवात. अनुष्का काय बोलायचं? तुम्ही बोलू शकता, मी नाही बोलू शकत, माहिती मी खूप लाजते. बाई बाई काही अनुष्का लाजतीये. लाव तिला, ब्लॉग संपेपर्यंत तिला बोलायला लावूच आपण. आताच आमची एक रील शूट करून झाली आहे आणि आम्ही ना दुसरं लोकेशन शोधत होतो, म्हणजे दुसऱ्या सेम गार्डन मध्येच आम्ही आता दुसरं ठिकाणी शोधत होतो की कुठं रील शूट करू शकतो. आणि तितक्यात आम्हाला काय दिसलंय बघा,
हे बघा, आता आमच्या याच्यावरती हे डिस्कशन चाललंय की हे नेमकं बदक आहे का स्वॅन आहे का काय दुसरा प्रकार आहे हा. तुम्हाला पण कोणाला माहित असेल तर बदकच कमेंट आहे. करा. बदकच आहे ना? बघ, बदक हे कसं वाला आहे. बदक आहे ते दुसरं जे आहे ना ते ब्लॅक कलर मध्ये ते हा. वेगळं आहे. ते बघ ते छोटं आहे बघ ते पाणी. हा हा, ते पाण्यातलं ना, हे इकडचं हे वालं हे. अच्छा हा, हे ते पिल्लू पण असू शकतं. असू पण शकतं. काहीतरी वेगळे बदक नाही नाही, बदक एवढं उडत नाही रे. हा हा, काहीतरी वेगळं. मंद बदक आहे का ते मग हे इकडचे कोणते? इकडचे एक इकडं कसं काय आले? ते दोन आले तिकडं, एक इकडून आहे उभं माझं, एक इकडून आहे त्यांच्यातलं. आम्ही उडून आलो. पोपट आहे. बोलली बोलली अनुष्का बोलली. बोलणार हळूहळू ती जास्त बोलायला चालू करणार आहे. तर चला आता कॅमेराकडे बघत नाहीये ना हे इकडे बघून बोल. अरे रील्स रील्स काढताना नाही का एकदम कॉन्फिडंट, पण मोबाईल आडवा झाला की लगेच बोलते, पण कॅमेऱ्यातच बघत नाही. तर चला आता दुसरं लोकेशन शोधू आपण, दुसरी एक रील शूट करायची. तिच्यात थोडंसं स्ट्रगल आहे कारण खूप सारे टेक्स आहेत. तर बघू आता कसं काय होतंय, तुम्हाला दाखवतो. आणि रील सगळ्या आपल्या अपलोड होतील. आपली जी इंस्टाग्रामची आयडी आहे, दोघींच्या पण आयडी आहे, दोघींच्या पण आयडी आपल्या आपले सॉरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करतो. तर नक्की तिथे जाऊन पण फॉलो करा तुम्ही. दोघींना पण फॉलो करा, खूप छान कंटेंट बनवतात. मी तिसरं माकडे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. त्यामुळे माझ्या आयडीवर Follow नाही तर फॉलो पण, लाईक पण आणि शेअर जास्तीत जास्त करा. हा हा ठीक आहे मित्रांनो. तर चला आता दुसऱ्या रीलचं लोकेशन शोधू आणि ती पण रील शूट करून घेऊ. ठीक आहे. कोणती रील काढायची आता? आता असं सांगायचं नाही आपण लगेच ती बघायला लावायची. ओ अच्छा, असं आहे का? झाले जरा युट्यूबर थोडे जुने झाले आता. तर आमच्या रील्स काढता हा काढता सॉरी आमच्या काय बोलतात हा. माझ्या फ्रेंडला जाऊ दे. माझ्या फ्रेंडला खूप जास्त कसं तरी होतंय. काय होतंय तुला सांग? कसं तरी होतंय. काय होतंय सांग, आपण लगेच लगेच इकडं जायचं हॉस्पिटलला जाऊ. यंत्रणा हलू. हा? यंत्रणा हलू लगेच आपण. हा, तुझ्या आतली यंत्रणा हलू. डिपार्टमेंट डायरेक्ट. डोकं दुखतंय यार. ते मी दाबून देते, जाऊ दे. बिचारी गं. दोन रील शूट करून झाल्यात आणि दोन रील शूट करता करता आता मॅडमचं डोकं दुखायला लागले. हे बघा ए बघ, पण आली. ते पण दाखव. फुलवाली गाईज मी कशी दिसते ते पण मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. फुलवाली लडकी आहे वो. हा. फुलवाली लडकी. येस. डायलॉग कॉपीड फ्रॉम आकांक्षा चौधरी. नाही, अजून एक गोष्ट करायची. थांब, दाखव एकदा. थांब की. नाही, हे वाली करून दाखवते. आकांक्षा चौधरी. यस. तर चला आता पुढची रील शूट करू. पण आता त्या तिचं नेमकं तोंड पण उतरले, डोकं दुखतं हिचं खूप जास्त. पण तरी रील तर शूट करणार आहे कारण एवढ्या लांब आलोय आपण रील शूट करण्यासाठी. आज स्पेशल संडे, आज उद्यापासून सगळे जण पुन्हा ऑफिसला जाऊ. आठवड्याभर पुन्हा वेळ भेटणार नाही. तर डोकं दुखू यात नाही तर काही पण होते. झोप आली तरी पण रील शूट करायचीच आहे. नाही करायची रील शूट कारण की एवढं लांब आलोय म्हणजे असं काही गिव्ह अप नाही करायचं. पूर्ण करायचंय काम. डोकं बिकं नंतरून थोड्या आणि चहा संध्याकाळी पिऊ घरी, बाहेर जाऊ चहा पिऊ. नाही, मी आहे ना तिला एंटरटेनमेंट आता करायला. आता तिचं थोडं साईडला करते. काय दुखलं तुला? कॅमेरा. सो आता आमच्या 2 रील्स काढून झाल्या आहेत आणि आता अनुष्काची एक सिंगल रील काढायची. तिला कुठला तरी डान्स रील काढायची. तो तिकडे चाललंय त्यांचं दोघांचं डान्स काय काढायचं काम चाललंय. तर माझा आणि डान्सचा थोडा कमी संबंध असल्यामुळं मी त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. आणि माझं दात दुखतोय गेल्या 2-3 दिवसांपासून, त्याच्यामुळं दातामुळे माझं डोकं पण खूप दुखतंय. आणि म्हणून मला म्हणे तू थोडंसं रेस्ट कर, थोडा ब्रेक घे. म्हणजे थोड्या वेळाने अजून 2-4 रील्स आहेत त्या पूर्ण करायच्या आम्हाला आणि मग आम्हाला घरी जायचं. सो आता मला हे अनुष्काने फुल दिले माझा थोडा मूड रिफ्रेश करण्यासाठी. सो मी हे असं लावते. फुलवाली लडकी. 2 ते 3 रील शूट करून झाल्यात. अजून होत्या आमच्याकडे थोड्याशा कन्सेप्ट, पण आर्याची तब्येत खूपच जास्त खराब व्हायला लागली. तुम्ही चेहऱ्यावरून दिसतच असेल. डोळे बघा डोळे. बेवड्याच्या वर डोळे झाले, गांजा बिंजा मारल्यासारखे झाले डायरेक्ट फुल. दाताचा त्रास जास्त होतोय मला. तिचा काल परवाच रूट कॅनल केले. रूट कॅनलच केलं ना रे? काय केलंय माहिती नाही मला, पण काहीतरी केलंय. ऍक्च्युली दाताला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तर ते डॉक्टरनी क्लिनिंग वगैरे केली आहे. एक्झॅक्ट त्याला काय नाव आहे ते नाही माहिती, पण काहीतरी ट्रीटमेंट केली आहे.
हातात माझ्या सुई घातली का मला डायरेक्ट असं नाही का direct मला चिमण्या उडायला लागल्या जात डोळ्या पुढं ह्याच्याशीच बोलत होते ते. आणि तो काय म्हणायचा, पाटील? हा त्याचा एक आहे ना शिकाऊ पोरगा होता त्याला काय होतं, माझ्या दातात सुई घालून ठेवली आणि त्याला इकडे ये, इकडे दात साफ म्हटलं. अहो म्हटलं सर ती सुई काढा आधी मग तुम्हाला काय करायचं ते करा. केलेला हा असं काय आहे. तर तिचा दात दुखतोय जास्त, तर त्याच्यामुळं तिचं डोकं पण खूप दुखायला लागले आणि चेहरा पूर्ण तिचा डल झालाय. त्यामुळे रील पण चांगले येत नाही. सो आम्ही आत्ताचा प्लॅन थोडासा चेंज केलाय. आजच्या जेवढ्या केवढ्या रील्स होत्या त्या सगळ्या तर नाही शूट करणार आहे. आता बघू अजून किती होतं ते, काय म्हणजे किती रील्स आम्ही अजून शूट करू शकतोय, बघूयात. चला, बघू शकता सीन इथला सगळा मस्त लेकचा. आता आमचा विचार चाललाय इकडं बोटिंग वगैरे करायला जायचा विचार चाललाय, कारण बोट मधले 1-2 रील्स काढायचे आहेत. तर बघूयात आता. आर्या किती सपोर्ट करते आपल्याला त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड. चला. तर आर्याला खूप जास्त भूक लागली होती आणि इथं फक्त आहे ना आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न्सच भेटतात ते. तर आता एकच व्हिडिओ शूट करायची राहिली आहे, तेवढी करू शकते कारण की सिटिंग मधलीच आहे ती व्हिडिओ. तर म्हटलं आता थोडंसं पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम 2 घेतलंय. बघू एवढं खाऊन मग एक रील राहिली तेवढी शूट करून घेऊया. तर आता आम्हाला बोट मध्ये जायचंय. सो हे जॅकेट आहे लाईफ जॅकेट संकल्प त्याच्यावर गॅरंटी अजिबात नाही होणार. ह्याच्यावर गॅरंटी नाही बोलतोय आणि अनुष्का पण घालते. अनुष्का म्हणते खरंच गॅरंटी तरी पण आपण घालू बघू. होता येते ना सगळ्यांना. मला येतं. मला पण येते. मला काहीच घातलंय. हो. तर आता तिकीट कुठे आहे तुझ्याकडेच आहे. तूच घेतलेले. तर आता आम्ही मस्त रेडी झालोय. आमचे कॉस्ट्युम्स घातले, ड्रेस मस्त पैकी तयार झालो. असे ड्रेस चेक द फिट. चेक द आउटफिट. एवढी मोठी रांग आहे अजून. आज 15-15 मिनिटाचा राऊंड आहे. आज रविवार असल्यामुळे जरा जास्तच गर्दी आहे. मी काय म्हणतो करतोच मी काय. तर आता आम्ही खूप वेळ झालाय उभे इथंच. हा ना, किती वेळ झालाय? 15 मिनिटं 15-20 मिनिटं होऊन गेली. आमचा काही नंबर लागा ना. आम्हाला जी कोड पाहिजे त्याच्यात आम्हाला वॅकंटच नाही म्हणजे आम्हाला लाईनला उभं ठेवले आता. आणि मेंबर कंटाळले आमचे उभे राहून. मागच्या अर्ध्या तासापासून लोडनं घालून बसलोय आम्ही तिघं पण. अजून काय आमचा नंबर नाही आला आणि आम्ही आता हे मासे बघत बसलोय. शेवटी याच पाण्याशी खेळायचे. आता इकडं काय जायला अजून नंबर लागे ना आमचा. वाटच बघतो, अर्धा तास झालाय. माग तर अशी खतरनाक लाईन लागली का माप नाही. गाईज मासे पॉपकॉर्न खातात ते काकू काय काय देतात त्या माशाला. तिकडं हे टाकतात ते काकू स्नॅक्स काहीतरी. टाका. ते बघ कशी गोळा झाली. त्यांना लगेच कळतं ते ना तेव्हा कशी येतात ते. आणि त्यांना माहिती आले. कळतं बघ. कसरतीचे खेळ. खतरो के खिलाडी. 3 पेडले पॅडल आहे. हा. सांगतो नाही तर. गाईज आमच्यासाठी स्पेशल बोट येणार आहे आता, बिकॉज आम्ही 3 जण आहेत म्हणून. 2ची आहे, 4ची आहे, 6ची आहे, 3ची नाहीये बोट. चला फायनली इथं तरी येऊन थांबलो आता. आपल्याला दिलं कसं काय नाही 3चे अलाउड आहे, पण त्या 4ची जी बोट आहे ना त्याच्यात 3 लोक बसून जाणार. पॅन्डल नको मार. तर आता आम्ही बोट मध्ये बसलोय. पॅडल वाली बोट आहे आमची. ही अशी काहीशी चालवायची. अनुष्का बसली मस्त. आम्ही दोघं पेडल मारतोय. हा ही ऑटोमॅटिक बोट येतोय का. कसलं खतरनाक होतंय. ब्रो लय खतरनाक होतंय. अरे ती गेली का बोट. अरे मला जाम भीती वाटली.
हे कशी चालवायची माहित नाही, पण तरी चालवते. आम्हाला त्या माणसांनी सांगितले कशी चालवायची, तसं आम्ही चालवतोय. सो द व्ह्यू, संकल्प, हे मी, ही अनुष्का. सो आता आम्हाला इथे रील काढायची, सो आम्हाला जास्त वेळ नाहीये, सो फटाफट आम्ही आता रील काढू. तर आता बोट मधली जी रील काढायची होती ती रील काढून झाली आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललोय कारण की आमचे 15 मिनिटं आता संपत आलेत. आम्हाला 15च मिनिटं आहे गाईस. त्यात पण पॅन्डल 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 मारायचं आहे खायचं. तू नवीन काढला का इथे टॅटू? नाही, खूप तो टॅटू जास्त जुनाच आहे. कष्ट 2-2.5 वर्ष जुना आहे तो टॅटू. हा, काय म्हणतो तू? पॅन्डल मारून जायचंय आम्हाला. समजून घ्या, थोडस फंबल होतंय माझं. अनुष्काने चेंज वगैरे केलंय. असा काहीसा ड्रेस आहे तिचा, आउटफिट. आणि तिला आता कोणती तरी रील काढायची, त्याच्यामुळे आम्ही चेंज वगैरे करून परत आलो. तर आता माझा प्लॅन कॅन्सल झालाय कारण की माझं थोडस तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे मी कॅन्सल करून टाकले. तिला म्हटलं तू काढ, कारण की सो आता ती संकल्पला सांगते कसं कसं काढायचं, काय ते ट्रान्झिशनची रील आहे तिची. आणि हा संध्याकाळचं वातावरण ढग भरून आलेत पूर्ण, पावसाचं वातावरण जोरदार. त्याच्या पुढे काय लिरिक्स झालं एवढंच होतं का? 5 मिनिटासाठी आम्हाला एवढं तामझाम करायला लावलंय. 5च मिनिटात काढून घेतली सगळी पूर्ण आली रील्स. काळे दिसतात ते दोघं पण. तर आता सगळे शूट करून झालेत. आर्याची तब्येत काय अजून पण बरी नाही झाली. यू कॅन सी गाईज. तर आता आम्ही घरी चाललोय आणि तुम्ही बघू शकता जस्ट आमचा सगळं शूट झाला, म्हणजे शेवटचाच फोटो काढत होतो आणि पाऊस आलाय. थोडासा बारीक बारीक आहे, दिसतोय का नाही कॅमेऱ्यात बघा, एकदा दिसला तर बघा, नाही तर जाऊ द्या, सोडून द्या. काय म्हणते अनुष्का? हा, बोलली अनुष्का, आता बोलायला लागली. व्लॉग संपेपर्यंत अनुष्का बोलायला लागली, बोललो होतो मी. तर चला आता घरी जाऊ. आता मे बी माहित नाही पुढचा व्लॉग कंटिन्यू होईल की नाही होणार, कारण की मोबाईलला फक्त 6% बॅटरी पर्सेंटेज आहे. सो 6 वर आलाय. तर बघू आता, जर काढता आलं तर शूट करता आलं तर करू, कारण की आमच्याकडे जे दोन्ही आयफोन आहेत दोन्हींची पण बॅटरी संपत आली. आर्याच्या मोबाईलची 6% वर आहे आणि अनुष्काच्या मोबाईलची आय थिंक 10 का 12% वर आहे. सर बघू आता, जमलं तर शूट करू, नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावरती. बघा आता संध्याकाळ झाली ऑलमोस्ट आणि वरती मस्त पावसाचं वातावरण झालंय, थोडंसं पाऊस पण पडतो. अरे बाहेरच पथक आहे ना, प्रॅक्टिस. हा, जस्ट गेटच्या बाहेरच आहे पथक, टीम प्रॅक्टिस. ढोलचा आवाज येतोय, यस, वाईब होते एकदम गणपतीची. आली आता, जवळच आहे गणपती पण. गणपतीत तर फुल मजा करू. रोज रोज गणपतीमध्ये नवीन नवीन ब्लॉग्स येतील. आपण कुठं चाललोय, काय करतोय, काय नाही, कोणत्या मंडळांनी कशी आरस केली काय. आणि विसर्जनाचा तर विचारूच नका, तो एकदम जबरदस्त ब्लॉग असणार आहे. आय थिंक आता इथं हे पण चालू होतोय, लेझर शो पण चालू होतोय. लेझर की फाउंटन शो काहीतरी आहे, तो पण चालू होतोय. बट आपण काय थांबणार नाहीये तो शो बघण्यासाठी, कारण की आपल्याला खूप लांब जायचंय, त्यामुळे आपण निघतोय लेझर शो बघायला. हा, येस, 7:30 वाजता चालू होतोय ना शो. अजून अर्धा पाऊण तास आहे अजून. तर फायनली आता मी पोचले घरी, आवरून वगैरे झालंय आणि डोकं थोडंसं शांत झालंय. म्हटलं चला आता ब्लॉगचा एंड करून घेऊया. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप सो तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात, ते आम्ही तुम्हाला एंटरटेन करतोय. प्लीज आम्हालाही सपोर्ट करा आणि आमचं काही चुकत असेल तर प्लीज आम्हाला सांगा. आणि आम्हाला आपलं समजून, ह्या चॅनलला आपलं समजून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. सो बाय बाय. आणि नवीन ब्लॉगसाठी प्लीज आतुर रहा. बाय.